पण आज पालघरपासून गडचिरोलीपर्यंत आणि त्यात आरे कॉलनीचे आदिवासी, संजय गांधी राष्ट्रीय वन विभागातले आदिवासी, या ठिकाणी आरोग्य केंद्राची अवस्था काय आहे ते जरा आपण एकदा त्या अधिकाऱ्यांना जाऊन बघायला सांगा. गेल्या 8 वर्षात आदिवासी भागात 10,754 बालकांचा या ठिकाणी मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य व्यवस्था ही अगदी खिळखिळी झालेली आहे. काय जबरदस्ती आहे का? आम्हाला मेहरबानी करता आमच्यावर संसदीय काम करायचंय. बोला प्रभू साहेब, म्हणजे बोला काय प्रभू साहेब. काय नोंद म्हणजे रिकामी बाकड्यावर आम्ही बोलायचा, रिकामी बाकड्याशी बोलायचं आम्ही. चला बोला. तुम्ही काय सांगता आम्हाला? प्रभू साहेब चला करा चालू. अध्यक्ष महोदय, मुंबईतील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगारांचा, ज्युनियर कलाकारांचा ते घेतात आता. यांच्याकडून सातत्याने होणारा अन्याय मी सांगतो ते नंतर लिहून घ्या. मुंबईतील गोरेगाव पूर्व दादासाहेब फाळके चित्रनगरी राज्यातील चित्रपट व करमणूक क्षेत्रातील कंत्राटी फिल्म कामगार, ज्युनियर कलाकार, मालक, निर्माते यांच्याकडून सातत्याने अन्याय होत असल्याबाबतचं अनेक गोष्टी या ठिकाणी निदर्शनास आल्यात. कामगार मंत्री महोदय, कामगारांना चित्रीकरणाआधीच मुंबईसह महाराष्ट्रात विविध ठिकाणी कामासाठी जावं लागतं. कामगारांच्या कामाची 8 ते 12 वेळ निश्चित करणे, निकृष्ट दर्जाचे भोजन न देता सकस आहाराचे भोजन देणे, दुपारी भोजनाची वेळ 1 वाजता असणे, वेळ निश्चित करण्यात यावी. कामाचं वेतन कंत्राटदाराऐवजी थेट चित्रपट निर्मात्यांकडून देण्यात यावे व कामगार चांगले राहावे याकरता निर्मात्याने स्टुडिओ अथवा चित्रीकरणासाठी ठिकाणं स्वच्छ ठेवण्यासाठी सतर्क ठेवण्यात यावे व ज्युनियर महिला कलाकारांना कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र सुविधाची व्यवस्था असावी. या त्यांच्या मागण्या आहेत. चित्रपट सिरियल चित्रीकरण रात्री अपरात्री सुरू असताना घरी जाण्यासाठी गैरसोय होते, यासाठी चित्रीकरणासाठी रात्री 10 वाजेपर्यंतची वेळ ठेवावी व शासनाने 14 फेब्रुवारी 2024च्या कामगार कलाकारांना कल्याणकारी योजनेसाठी लाभ मिळण्याकरता मानक कार्यप्रमाणे SOP शासन निर्णयाने देखील तरतुदी प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी शासनाचे याकडे लक्ष वेधतोय मी. त्यानुसार आपण कारवाई करावी व दादासाहेब फाळके चित्रनगरी महामंडळाच्या व्यवस्थापक संचालकांनी चित्रनगरीतील सर्व निर्माती संस्थांना कलाकारांना कामगारांना सुविधा देण्याबाबत 17/1/2000 रोजी लेखी पत्र देऊन अद्याप त्यावर कुठची कारवाई झालेली नाही. मुंबईसह राज्यातील किमान 5 लाख कामगारावरती या ठिकाणी अन्याय होतोय आणि कामगार मंत्री महोदय, याविषयी मी आपल्याला लेखी निवेदन दिलं आहे, अनेक वेळा आपल्याशी बोललो आहे. तर याबाबत एक बैठक आपल्या दालनात प्रॉपर आयोजित करा, या सगळ्या लोकांना बोलवा आणि त्यांना एकदा न्याय द्या. शेवटी हे कामगार जे आहेत ते मोलमजुरी करण्यासाठी पोटासाठी हे सगळं काम करतात आणि त्यावेळी त्यांच्यावर अन्याय होतो आहे आणि सर्वसाधारण कुटुंबातल्या लोकांना, महिला आहेत, पुरुष आहे, त्यांना आपण न्याय द्यावा अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, मी आता जो उल्लेख करतोय तो अतिशय महत्त्वाचा आहे. नाही ना, आता दोनच विषय बोलायचे आहे. महाराष्ट्र कल्याण मंडळाचे तत्कालीन आयुक्त व उपकल्याण आयुक्त आर्थिक संगनमत करून लोककल्याणासाठी 40% निधीचा गैरवापर केल्याबाबतचा भ्रष्टाचार मी या ठिकाणी सांगतोय. महाराष्ट्र कल्याण मंडळाचे तत्कालीन आयुक्तांनी कामगार मंडळ अस्तित्वात असताना महेंद्र तायडे यांनी उपकल्याण आयुक्त निधी पदावर बेकायदा नियमबाह्यरित्या S15 वरून S20 वेतन श्रेणीनुसार पदोन्नती देऊन नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच या बोगस नियुक्ती संदर्भात लाचलुचपत विभागातर्फे अपसंपदा चौकशीची कार्यवाही प्रलंबित असताना तत्कालीन आयुक्तांनी पदाचा दुरुपयोग करून व आर्थिक गैरव्यवहार करून श्री तायडे यांना पदोन्नतीसह नियुक्ती देण्यात आलेल्या प्रकारचा निदर्शनास आले आहे. राज्यातील कल्याणकारी उपक्रम 40% निधी खर्च करणे बंधनकारक असतानाही तत्कालीन कल्याण आयुक्तांनी व उपकल्याण आयुक्तांनी आकृतीबंध क्षेत्रीय कर्मचाऱ्यांनी संख्या कमीत कमी 40% निधी लोककल्याणकारी न वापरता त्यामध्ये आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी 2019 तक्रार प्राप्त होऊनही अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. माझी मागणी अशी आहे की शासनाने याची कारवाई करावी, त्याच्यामध्ये दोषी असतील त्याच्यावरती तात्काळ कारवाई करून त्याला निलंबित करावं. अध्यक्ष महोदय, उद्योग विभागाच्या बाबतीत या ठिकाणी मला 2च गोष्टी मांडायच्या आहेत. एक तर म्हणजे आज या सभागृहामध्ये जो तारांकित प्रश्न होता की जालना MIDC फेज 3, अर्जुनराव ऐकता ना, जालना MIDC फेज 3 प्लॉट नंबर P2 मधील सेमेक्स स्पेसेस ही कंपनी बंद अवस्थेत आहे आणि आम्ही त्यांना असं म्हटलं की 8 वर्षापासून या ठिकाणी उत्पादन घेतलं जात नाही आहे, प्रकल्प बंद अवस्थेत आहे. संचालक मंडळाच्या अंतर्गत वादामुळे हा प्रकल्प बंद आहे आणि मला असं वाटतं की संचालक मंडळ जे आहे ते या ठिकाणी बरखास्त करावं आणि क्लस्टरमध्ये मोठ्या प्रमाणात तक्रारी या ठिकाणी आहेत. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून राज्य सरकारने असे प्रकल्प जे आहेत ते ताब्यात घ्यावे. माझ्याकडे आज मितीला
हा कारखाना बंद असल्याचे आजचे फोटो माझ्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे सरकारकडे जर जी माहिती प्रशासनाकडे दिली गेली आहे तो कारखाना चालू आहे असं राज्यमंत्र्यांनी मला सकाळी माहिती दिली, परंतु हा कारखाना बंद आहे. तो कारखाना जर बंद असेल तर संचालक मंडळ बरखास्त करून शासनाने ही जमीन ताब्यात घ्यावी अशी माझी या ठिकाणी विनंती आहे. आणि त्याचबरोबर रत्नागिरी येथील लोटे परशुराम MIDC मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीच्या शेवटचं आहे कंपनीमध्ये सुरू असलेले PFS या घातक रसायनाचे उत्पादन बंद करण्याबाबत जिल्हा रत्नागिरी, तालुका खेड, लोटे परशुराम MIDC मध्ये लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनीचा विवा लाईफ सायन्सेस उपकरणातील सुरू केलेल्या PFS या अत्यंत घातक रसायनाचे उत्पादन तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी या ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेली आहे. या संदर्भात कोकण नागरी संघर्ष समिती, उद्योगमंत्री आणि व्यवस्थापक लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी उत्पादन बंद करण्याबाबत लेखी निवेदन दिलं, पण अद्याप त्यावर कुठलीही कारवाई झालेली नाही. सदर कंपनीने इटलीतील 2018 मध्ये प्रदूषणामुळे बंद पडलेल्या मिटेनी APC या रासायनिक कंपनीची यंत्रसामुग्री खरेदी करून लोटे परशुराम येथे ते वापरले आहेत. फॉरवर्ड केमिकल पर अँड पॉलिफ्लोरो अल्काइक घटक असलेले रासायनिक द्रव्य याच्यामुळे पूर्णपणे माणसाला याचा त्रास होतो. औद्योगिकरणासाठी याचा वापर झाल्यानंतर प्रकल्पातील सांडपाणी व इतर जलस्रोतात मिसळतं व एकदा पाण्यात मिसळलं की साध्या शुद्धीकरण प्रक्रियेत ते सुद्धा वेगळे करता येत नाही. पाण्याद्वारे शरीरात गेल्यावर हे जीवघेणं ठरतं व त्यातून मूत्रपिंड, वृषणाला, कर्करोग होण्याचा धोका संभवतो आणि थायरॉइड, कोलेस्टेरॉल अशा अनेक जीवघेणे आजार याच्यामुळे होऊ शकतात. आणि त्यामुळे राज्य प्रदूषण मंडळाने तपासणी करून यावर कोणतीही कारवाई अद्यापर्यंत करण्यात आलेली नाही. माझी उद्योग विभागाला विनंती अशी आहे की हा कारखाना जो आहे लोटे परशुराम इथला तो आपण तात्काळ या ठिकाणी बंद करावा. ग्रामस्थांची मागणी करून देखील यावर कुठलीही कारवाई होत नाही. संपवा. अध्यक्ष महोदय, शेवटचा आदिवासी विभाग, माझ्याकडे आदिवासी पाडे आहेत. ठीक आहे, शेवटचं मी या भागातला आमदार आहे, तिकडे आदिवासी पाडे आहेत. अध्यक्ष महोदय, आदिवासी विभागाच्या या मागण्यांवरती बोलत असताना आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय राज्याच्या या सगळ्या अर्थसंकल्पामध्ये नवसंजीवनी योजना ही आदिवासी भागाचा आधार आहे. पण आज पालघरपासून गडचिरोलीपर्यंत आणि त्यात आरेकॉलनीचे आदिवासी, संजय गांधी राष्ट्रीय वन विभागातले आदिवासी या ठिकाणी आरोग्य केंद्राची अवस्था काय आहे ते जरा आपण एकदा त्या अधिकाऱ्यांना जाऊन बघायला सांगा. गेल्या 8 वर्षात आदिवासी भागात 10,754 बालकांचा या ठिकाणी मृत्यू झाला. त्यामुळे आरोग्य व्यवस्था ही अगदी खिळखिळी झालेली आहे. त्याचबरोबर गडचिरोलीसारख्या दुर्गम भागातील आदिवासी मातांना वेळेवर उपचार मिळत नाहीत. त्यामुळे मातांचा मृत्यूचा आकडा वाढतोय आणि त्यामुळे त्या ठिकाणी डॉक्टरांची रिक्त पदं भरण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत आणि त्यांनी इच्छाशक्ती नाही. त्यामुळे याबाबत देखील आपण तात्काळ कारवाई करावी. शबरी घरकुल योजनेची या ठिकाणी जर आपण परिस्थिती बघितली तर हक्काच्या घराचे स्वप्न पाहणाऱ्या 61,186 आदिवासी कुटुंबियांना या सरकारने अद्यापपर्यंत प्रतीक्षेत ठेवलेलं आहे. ठाणे, पालघर जिल्ह्यात शेकडो आदिवासी बांधव आजही कागदपत्रे घेऊन मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की 2024-25 मध्ये 8,713 घरांचे उद्दिष्ट असताना डिसेंबरपर्यंत केवळ 1,713 मंजुरी मिळालेली आहे. अध्यक्ष महोदय, शिक्षणाच्या बाबतीत आदिवासींच्या शिक्षणाच्या बाबतीत महत्त्वाचा मुद्दा खाली बसतो. अध्यक्ष महोदय, गडचिरोलीसारख्या नक्षलग्रस्त भागात, दुर्गम भागात नवीन वसतिगृहाची गरज असताना गेल्या 3 वर्षात राज्यात एकही नवीन वसतिगृह बांधलं गेलेलं नाही. नामांकित इंग्रजी शाळांमधून 9,201 विद्यार्थ्यांची गळती झाली. आणि सर्वात संतापजनक बाब अशी आहे की वसतिगृहातील मुलांच्या खर्चात प्रति विद्यार्थी 16,000 रुपयाची कपात केली जाते. पालघर, नंदुरबार आणि गडचिरोलीमध्ये आदिवासी मुलांना शिक्षण सोडून द्यावे का अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि त्यामुळे आदिवासीची लोकसंख्या 9.4 असताना अर्थसंकल्पीय वाटा केवळ 3.31 का? गेल्या 7 वर्षात 18,169 कोटी रुपयाचा खर्चाला कात्री का लावली? आदिवासी उपाययोजना 16,407 कोटी रुपयाचा अनुशेष का भरून काढू शकत नाही? आणि आदिवासीच्या लोकसंख्येचे प्रमाणपत्र 9.4 निधीची तरतूद तातडीने करावी. पालघर, गडचिरोली, नंदुरबार आणि आरे कॉलनीमध्ये रिक्त असलेली आरोग्याची पदे तात्काळ भरावी आणि वसतिगृहातील विद्यार्थ्यांना खर्चात केलेली कपात आहे ती तात्काळ त्या ठिकाणी वाढवून द्यावी अशा माझ्या मागण्या आहेत. सरकारने याकडे विशेष लक्ष द्यावे.